रायगडच्या म्हसळा तालुक्यातही सध्या भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे। म्हसळा तालुक्यातल्या वारळ गावामध्ये गावकऱ्यांना टँकरनं पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे। 4 दिवसांनी येणाऱ्या टँकरमधून मिळणारं पाणी हे मुबलक स्वरूपात नसून 2 दिवस पुरेल एवढंच पाणी प्रत्येक घरात दिलं जात आहे। तर दुसरीकडे कोट्यवधी रुपये खर्च करून जलजीवन योजनेचं काम गावात सुरू आहे। गावात 50,000 लिटरची पाण्याची टाकी सुद्धा बांधून पूर्ण झाली आहे। मात्र अर्धवट स्थितीत असलेल्या या योजनेमुळे ऐन उन्हाळ्यात गावकऱ्यांची पाण्यासाठी मोठी तारांबळ उडाली आहे। मंत्री अदिती तटकरेंच्या मतदारसंघातील असलेल्या गावात पाण्यासाठी खरसई येथील पाझर तलाव आणि धरणाच्या पाण्याचा स्रोत उपलब्ध करून मिळावा अशी मागणी ग्रामस्थ करतायत। रायगड जिल्ह्यातल्या दक्षिण भागातील म्हसळा तालुक्यात वारळ गाव आहे आणि या वारळ गावावर सध्या गेल्या 3 महिन्यांपासून भीषण पाणी टंचाई जाणवते। आपण बघितलं तर या भीषण पाणी टंचाईचे हे जे वास्तव आहे ते समोर आहे, कारण गेल्या अनेक दिवसांपासून आहे ते गावकरी पाण्यापासून या ठिकाणी हैराण झालेले आहेत आणि त्यामुळे अशा पद्धतीने गावामध्ये जो पाण्याचा टँकर येतोय त्या टँकर मधून पाणी भरण्यासाठी गावकऱ्यांची अक्षरशः झुंबड उडते आणि या ठिकाणी आपण बघितलं तर हे गावकरी आहेत ते सध्या पाणी भरण्यासाठी या ठिकाणी आक्रमक झालेत। आपण बघितलं तर कोट्यवधी रुपयांची जलजीवनची योजना आहे ती गावामध्ये या ठिकाणी तयार करण्यात आली आहे किंवा या कामाचं स्वरूप आपण बघितलं तर हजारो लिटरचे पाणी गावामध्ये उपलब्ध आहे। मात्र या टाकीमध्ये पाण्याचा थेंब सुद्धा गावकऱ्यांना पिण्यासाठी उपलब्ध नाहीये आणि त्यामुळे आपण बघितलं तर गावच्या पाण्याच्या या उपलब्धतेसाठी गावामध्ये पाझर तलाव आहे, धरण आहेत, मात्र या तलावांमधील गाल उपसा न झाल्यामुळे गावामधील या तलावांमध्ये पाणी साठाच उपलब्ध होत नाहीये। एकीकडे आपण बघितलं तर दक्षिण भागातल्या अतिदुर्गम भागामध्ये हे वारळ गाव वसले आणि गेल्या 3 महिन्यांपासून ही भीषण पाणी टंचाई आहे ती जाणवत आहे आणि त्यामुळे गावकऱ्यांवर टँकर मधून पाणी घेण्याची वेळ आहे ती आलेली आहे। लवकरात लवकर हा पाणी प्रश्न सोडवून द्यावा अशी विनंती आहे ती आता गावकरी करताना पाहायला मिळत आहेत। गणेश मापळकर, एबीपी माझा, रायगड। 3 दिवसाचे पण भेटत नाही म्हणा, मी काय करू, नाही भेटत बाहेर मी इकत बाटला घेऊन पिरला, विकत बाटला घेऊन पिरला, इथं नाही मिळलं म्हणून सांगू तशा मला काय करू। धरणावर जसं पाझर तलाव आहे ना, त्या पाझर तलावामधून 4 गावांना पाणी पुरवठा होत असल्यामुळे, कारण ते पाणी पाझर तलाव आहे त्याच्यामुळे पाणी आम्हाला पूर्तता होत नाही आणि शासनाने दुर्लक्ष केलेलं आहे, कारण त्याचं गाल सुद्धा काढलेली नाही आणि गाल काढली असती तर आमच्या 4 गावांचा पाणी प्रश्न सुटला असता। पाण्याची योजना ही टाकी बांधलेली आहे इथे, त्या टाकीमध्ये पाणी नाही, परंतु ते पाणी जे धरणामध्ये जे पाणी होतं त्यावेळी आज जवळजवळ डिसेंबर महिन्यापासून आम्ही पाण्याचे वंचित आहोत। का तर ही लाईन जे सरकारने आम्हाला दिलेली आहे ही जलजीवन योजना, ही लाईन पूर्णत्वाला नाही।